नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. अजित पवार हे आज इंदापूर दौऱ्यावर. इंदापुरात अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार शेतकरी मेळावा. बुलढाण्यात प्रोजेक्ट अमृत अंतर्गत राबविण्यात आले स्वच्छता अभियान. आणि नीलम गोऱ्हे यांनी घेतले 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं घृष्णेश्वराचं दर्शन. आता बातम्या सविस्तर. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज इंदापूर दौऱ्यावर आहेत. दौंड येथून हेलिकॉप्टरने इंदापूर येथील विद्यानगरी महाविद्यालय विद्या प्रतिष्ठान येथे त्यांचे आगमन होणार असून त्या ठिकाणी विद्या प्रतिष्ठानची ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर सेवानिवृत्त निवासी नायब तहसीलदार यांच्या कुटुंबियांची ते सांत्वनपर भेट घेणार आहे. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इंदापूर शाखेचे नूतनीकरण भूमिपूजन समारंभ देखील अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. जुनी मार्केट येथील प्रांगणात शेतकरी मेळावा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. संत निरंकारी मंडळाच्या वतीने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या शीर्षकाखाली आज जगभरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या प्रसंगी छोटे मोठे तलाव जलाशय यांचा काठ स्वच्छ केला जातो. बुलढाणा शहरासह नजीकच्या गावात खेड्यांना पाणी पुरवठा करणारे येळगाव धरण परिसरात देखील संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान पार पडले. यावेळी बुलढाण्यातील संत निरंकारी मिशनचे सेवादल अनुयायी यांनी मोठ्या संख्येने स्वच्छता अभियानात भाग घेतला होता. सद्गुरू बाबा हरदेवजी महाराज यांचा जन्मदिवस 23 फेब्रुवारी रोजी असतो. त्या अनुषंगाने संपूर्ण निरंकारी जगतामध्ये 25 फेब्रुवारी आजचा हा रविवारचा दिवस स्वच्छ जल आणि स्वच्छ मन हे जे स्लोगन घेऊन निरंकारी जगतामध्ये आज ज्या ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहेत, ज्या ठिकाणाहून पाण्याचा पुरवठा होतो त्या ठिकाणाची जी साफसफाई अभियान आहे हे निरंकारी मिशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी होत आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की पाणी आहे त्या ठिकाणी प्रदूषण होते आणि पाण्यामुळे अनेक विकार होतात, त्याप्रमाणे आज मनुष्याच्या शरीरामध्ये किंवा मनामध्ये अनेक प्रकारचे षडविकार आहेत. या प्रदूषणासोबत त्याचप्रमाणे जे मानसिक किंवा अंदरुनी प्रदूषण आहे माणसाच्या बुद्धीमध्ये मनामध्ये लागलेलं ते प्रदूषण सुद्धा या ठिकाणी निरंकारी मिशनच्या माध्यमातून सत्संग सेवेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आज 25 फेब्रुवारी रोजी बुलढाणा ब्रँच येथे बुलढाण्याचे मुख्य महात्मा कर्मयोगी आदरणीय हनुमानजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आज 100 ते 150 सेवादल महापुरुष बहीणजी या ठिकाणी सेवा देत आहेत. तर आज अशा प्रकारे हा उपक्रम आम्ही सद्गुरू बाबाजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राबवत आहोत. नीलम गोरे या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहे. नीलम गोरे यांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं. नीलम गोरे यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि विशेष पूजाही केली. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ. डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज library, laboratories, computer room, digital classrooms, music, vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. संत निरंकारी मंडळाच्या वतीने आज संपूर्ण देशभरात साफ सफाई अभियान राबविले जात आहे. त्याच अनुषंगाने नवी मुंबईतील संत निरंकारी मंडळाच्या वतीने नेरूळ मधील 5 बीम लगत असलेल्या तलावाची साफसफाई करण्यात आली. यावेळी निरंकारी मंडळाच्या वतीने सदस्य मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी झाले होते. तलावाचा संपूर्ण परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला. ही साफसफाई सेवा अविरत अशीच सुरू राहणार असून त्यात खंड पडणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळी संत निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी दिली आहे. संत निरंकारी मंडल द्वारा ये जो आज आप देख रहे हैं यहाँ पर नेरूल के इस तालाब में पाम बीच रोड पर जो स्थित है, यहाँ पर जो सफाई अभियान चल रहा है, इसका उद्देश्य मेनली यही है कि जो हमारे आसपास सफाई है वो रखना कितना ज़रूरी है. और हम जो ये कार्य कर रहे हैं ये हमारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज के आशीर्वाद और उनके आदेश से अनुसार ये काम कर रहे हैं. और ये सेवा समाज के लिए हम लोग हमारी जो सेवा दल है वो सब करते हैं और स्वेच्छा भाव से करते हैं.
और ये न केवल आज यहाँ पर नेरुल की इस लेक पर ये कार्यक्रम हो रहा है, ये पूरे भारतवर्ष में आज के दिन ये स्वच्छ जल स्वच्छ कल इस अभियान के उसमें उस उपलक्ष्य में ये किया जा रहा है। और न केवल जैसे मैंने कहा कि यहाँ पर पूरे भारत में बहुत सी जगहों पर हो रहा है, और इसका मेन उद्देश्य ये है कि हम खाली एक ही दिन ये सफाई अभियान ना रखें, बल्कि इसकी एक आदत हमें पड़ जाए, ताकि साल भर या अपने प्रतिदिन की दिनचर्या में भी हम ये सफाई अभियान अपने मन में अपने आसपास चालू रखें, ताकि जहाँ पर हम अपने मन को स्वच्छ करते हैं, हमारे जैसे मिशन में कहा जाता है कि हम जब ज्ञान लेते हैं तो हमारा मन स्वच्छ होता है, वहीं हमारा जब आसपास हमारा जो समाज है, हमारे जो आसपास के एरिया वो साफ़ सुथरे रहेंगे तो हमारा जो है जीवन है वो और भी स्वच्छता की तरफ बढ़ता चला जाएगा। और स्वच्छता का मतलब होता है कि आप प्रदूषण रहित कर रहे हैं, अपने स्वास्थ्य का भी ध्यान रख रहे हैं। तो स्वास्थ्य और स्वच्छता ये जुड़े हुए हैं, तो यही मेन उद्देश्य है कि स्वच्छता रहे, स्वास्थ्य रहे, प्रदूषण रहित रहें, और हमारा सेवा भाव जो है वो भी इसमें जो है वो लगा रहे। इंदापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करणार आहे। या मेळाव्याला सुनेत्रा पवार, त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार आहे। या शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहे। रामललाची प्राणप्रतिष्ठा हा माझ्यासाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि विजयाचा खूप मोठा प्रसंग आहे। बाबराची रचना तिथे उभी होती, ती वास्तू न्यायालयातही वादात सापडली होती। मग तिथे भव्य राम मंदिर बांधले जावे ही भावना सर्वांमध्ये दृढ झाली पाहिजे। आणि जेव्हा वास्तू उभी राहिली तेव्हा ते एक मॉडेल होते। ते बनवल्यावर 8 कोटी हिंदूच्या घरी जाऊन ₹1.25 घेतले आणि बाबराची वास्तू बांधली तेव्हा त्याने 1990 पासून 32 वर्ष काम केले। ते दगडी कोरीव काम मंदिरासाठी बांधले। आम्ही 1990 ते 2022 पर्यंत 60,000 घनफूट दगड तयार केले। बाबराची रचना असताना याची सुरुवात झाली। राम मंदिराचे श्रेय आणि प्रसिद्धी घेण्याचा अधिकार कोणत्याही हिंदूला आहे। बाळासाहेब ठाकरे सुद्धा ते घेऊ शकतात, भाजपा देखील घेऊ शकते, शिवसेनाही घेऊ शकते। 8 लाख ज्यांना काठ्या आणि गोळ्या खाल्ल्या तेही घेऊ शकतात आणि 8 करोड हिंदू देखील घेऊ शकतात, असे प्रवीण तोगडिया म्हणाले आहेत। यूसीसी कायद्यावर बोलताना तोगडिया म्हणाले की देशात एक कायदा असावा। उत्तराखंड सरकारने त्याची अंमलबजावणी केली, त्याचे खूप अभिनंदन। देशभरात देखील आज नाही तर उद्या हा कायदा लागू होईलच। बहुत बड़ा मेरे लिए, सबके लिए आनंद का, उत्साह का और विजय का प्रसंग है, क्योंकि वहाँ तो बाबर का ढांचा खड़ा था, और ढांचा खड़ा था वह ज़मीन भी न्यायालय में विवाद में, लिटिगेशन में थी, और तब वहाँ भव्य राम मंदिर बने, और ये भाव लोगों में मजबूत करना। और जब बाबर का ढांचा खड़ा था तब मॉडल बनाकर, मॉडल के आधार पर 8 करोड़ हिंदुओं के घरों में जाकर ₹1.25 लेना। और जब बाबर का ढांचा खड़ा था तब 1990 से 32 वर्ष तक बनने वाले मंदिर के लिए पत्थर घड़ने का काम करना। हमने 1990 से 2022 तक 60,000 घनफीट पत्थर मंदिर बनाने के लिए तैयार किए। तब शुरू किया था जब बाबर का ढांचा था। इसलिए 3-4 वर्षों के पहले जब न्यायालय ने जमीन दे दी तो पत्थर गढ़ने का काम तो 20-30 साल लगता है। कहाँ से मंदिर खड़ा हुआ? हमने 32 साल से गढ़े हुए पत्थर तैयार थे, क्रेन से लगा दिया, मंदिर खड़ा हुआ। तो यह मंदिर 8 करोड़ हिंदुओं के ₹1.25 का प्रतीक है। 8 लाख कार सेवकों के संघर्ष और शौर्य का परिणाम है। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100। सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस। इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस। कोट सूट,
शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज। कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर।